दान। कीर्तने झाला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। मी खूप विचार केला, म्हटलं या संबंधामध्ये तुझ्याशी येऊन बोलावं। बोला ना। कीर्तने ऑफिसमध्ये परिस्थिती खूप गंभीर आहे। तू गेल्यानंतर त्या नंदकुमारनी नुसता उच्छाद मांडलाय। मला कल्पना आहे त्याची। नाही, तू होतास, तुझ्या टीमच्या कामाची एक पद्धत होती, वचक होता तुमचा। पण आता तू गेल्यानंतर तुझी सगळीच टीम विखुरली गेली आहे। अरे जो माणूस तुला बाजूला सारू शकतो तो तुझ्या टीमला केव्हाही बाजूला सारू शकेल। हा, नंतर मात्र आपल्या हातात काही राहणार नाही। पण मी काय करू शकतो? मी तर सस्पेंड आहे। नो नो कीर्तने, नुसता विचार करू नकोस। या दिवसामध्ये तू काहीतरी विचार केला असशील, काहीतरी प्लॅन ऑफ ऍक्शन सांग मला। कसं आहे ना कीर्तने, ड्युटीवर असतानाच फक्त चांगली कामं करायची असतात असं नाही। ज्या लोकांना देशाचं भलं व्हावं असं वाटत असतं ना, ती लोक 24 तास ड्युटीवर असतात। हे शब्द मी तुझ्याच तोंडून मागे ऐकले होते। हो, माझेच शब्द होते ते। या नंदकुमारला कुठंतरी थांबवावंच लागेल। हा बाबा बोला। तू आता काय रिहर्सल मध्ये आहेस का? हा, तिकडेच चालले। काय झालं बोला ना। नाही, जरा बोलायचं होतं। कशाबद्दल? नाही, तू रिहर्सल संपली की घरी आहे, मग आपण बोलू। नाही बाबा, आत्ताच सांगा कशाबद्दल बोलायचंय। काय नाही, तू ते स्ट्रिंग ऑपरेशन बद्दल मला सगळं सांगत होतीस ना, ते सगळं मला पुन्हा एकदा ऐकायचं। म्हणजे मला पटतंय तुमचं म्हणणं, त्या नंदकुमारला धडा शिकवलाच पाहिजे। येस बाबा, तुमचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी त्यांची लाचखोरी जगासमोर यायलाच हवी। मी एक काम कर, रिहर्सल संपली घरी आहे, मग आपण सविस्तर बोलूया। हो बाबा, ठेवू? बाय। हा, बाय 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 बाय। हाय कार्तिक। हाय गायत्री। हाय अनु। हाय, I hope you're free now. I'm not free actually. No problem. आपण पटकन कॉफी पिऊन येऊया, ओके? What? तू असं काय वागतेस? I mean, मी ज्या दिशेने विचार करत असतो किंवा मला ज्या डिरेक्शन मध्ये जायचं असतं त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट डिरेक्शनचे ऑफर्स घेऊन काय येत असतेस तू माझ्याकडे? तुला नाही आवडत का ते? तू त्या दिवशी माझ्यासोबत कॉफी प्यायला आला नव्हतास कार्तिक? तू नेहमी असं करतो। अनु, लेट मी मेक यू व्हेरी क्लिअर। सी, आपण दोघं फक्त फ्रेंड्स आहोत। सो नाही, म्हणजे मित्र असणं किंवा मैत्रीची अपेक्षा करणं त्यात काही चुकीचं आहे का कार्तिक? सी अनु, आय डोंट नो मी हे जे बोलतोय ते तू कसं घेशील, पण मला असं वाटतं ना तू तुझ्यावर लाईन मारते। नो नो, आय मीन आय डोंट नो, म्हणजे तू हो, तू जरा जास्तच माझ्या। ठीक आहे, मारते मी लाईन मग। पण अनु सी, आय एम व्हेरी सॉरी, ते शक्य नाही आहे। सो आई एम सॉरी। क्यों कार्तिक? क्या तुम किसी और के हो चुके हो? यस, मैं किसी और का हो चुका हूं। सो आई एम सॉरी, प्लीज। कसं शक्य आहे? मला तर माझे प्रयत्न यशस्वी होताना दिसत होते। अरे कसले अनु, लिसन, पूरा कॉलेज जानता है, राइट फ्रॉम प्यून टू फ्रेशर टू लास्ट ईयर स्टूडेंट। माझं गायत्रीवर खरंच खूप मनापासून प्रेम आहे। एक्झॅक्टली, तेच तर म्हणाले मी। मला माझे प्रयत्न यशस्वी होताना दिसत होते। तू जरा डम आहेस का ग? मी इथे तुला काय समजवतोय आणि तू काय काय बोलतेयस? अरे, गायत्री समोर असताना मी जे तुझ्या मागे पुढे करते ते तिला जेलस वाटावं म्हणून। हा सगळा माझाच प्लॅन आहे कार्तिक, आणि म्हणूनच तुला कॉफीसाठी विचारल्यावर ती चिडली। सो
मिस्टर राजहंस, हे सगळं मी करते. हो माय गॉड, म्हणजे आपण दोघं एकाच टीमचे प्लेअर आहोत आणि आपण कारण नसताना एकमेकांना यॉर्कर टाकतोय. हे बघ कार्तिक, मला तू आणि गायत्री एकत्र व्हायला हवे. तू आहे की मला स्ट्राईकच देत नाहीये. स्ट्राईक देत नाही. हाय गायत्री. आता मी याच्याशी बोलली तर काही प्रॉब्लेम नाहीये ना? नाही म्हणजे तो आता एनिवेज फ्री आहे आणि तूही नाहीयेस त्याच्यासोबत. सो नाही, मला त्याच्याशी काहीच बोलायचं नाही. मी आपली सहजच इथून. ओके. सोड, ते चिडेल. अरे काय चिडेल, आत्ता कुठे ठेणगी पेटलीये. सोड सोड सोड. अरे कार्तिक. गायत्री काय तू निघालीस का? घरी निघालीस? हो, म्हणलं जाता जाता तुला सांगावं की बाबांचा कॉल आला होता. त्यांना माझ्याशी प्लॅन बद्दल बोलायचं. वाव, बाबा जर का रेडी असतील ना तुझे, तर बघ आपण हा प्लॅन किती सक्सेसफुली एक्झिक्यूट करते. आणि माझी प्लॅनिंग तू आता बघच. पण आता तू वेगळ्या प्लॅन मध्ये जर बिझी असशील ना, तर मग राहू दे, आपण नंतर बोलू. नाही ऍक्च्युली गायत्री रानू, तुला तू मजाक में वाट लगा दी. बघ ना ती कशी चिडून गेली माझ्यावर. कार्तिक, जो प्रेम करतो ना तोच चिडतो. कळेल तुला. डोंट वरी. गायत्री, तू म्हणतेस ते पटतंय मला. तुमच्या तत्वानी मान्यता दिली. तोशा मान्य आहे मला ते. पण हे स्टिंग ऑपरेशन करायचं कसं? तुम्हाला मान्य आहे ना, मग आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढूया. म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये? नाही, अरे, मला वाटलं एवढं सगळं तू बोलतेस म्हणजे काहीतरी ठरवलेलं असणार तू. बाबा, मला इतकंच माहितीये की आपण शांत न बसता लढायला पाहिजे आणि त्या माणसाला धडा शिकवला पाहिजे. बा, ठीक आहे, आपण सर्वांनी मिळून काहीतरी प्रयत्न करूया. मी विचार करतो, तूही विचार कर. बोलूया आपण. सर्वांनी एकत्र येऊन त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला काय करायचं ना ते करा, पण कुणाला यातून त्रास होणार नाही ना याची काळजी घ्या. मला तर त्या माणसाची खूप भीती वाटते. घाबरण्यासारखं काय? तो काय राक्षस आहे? हे आपल्यासारखी पांढरपेशी माणसं या लोकांना घाबरतात ना, त्यामुळेच त्यांचं फावतं. चांगला धडा शिकवला पाहिजे या सगळ्यांना. अहो, पण ही माणसं सापासारखी असतात. त्यांच्या शेपट्यावर पाय दिला नाही ना तरी फणा काढून डंक मारतात. म्हणूनच तो साप पूर्णपणे ठेचून टाकायचा. पूर्णपणे. इतकं सोपं वाटतं का तुम्हाला? खरं तर त्याही पेक्षा अवघड काम मी रोज करत असतो. अतिशय सभ्यतेने आणि सुसंस्कृतपणे वागण्याचं. खालच्या पातळीवर येणं एका क्षणाचं काम आहे, पण माझी पातळी न सोडता मला त्याला धडा शिकवायचा. गायत्रीचा अभिमान वाटतो मला. त्याला धडा शिकवण्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली. बरोबर आहे तुमचं, पण मांजर आडवं गेलं तरी आपण 3 पावलं मागे जाणारी माणसं. या वृत्तीशी कसं लढणार? द्यायचं, आपणच द्यायचं. मी एकटा नाहीये. डिपार्टमेंटमध्ये अशी अनेक माणसं आहेत ज्यांना या सगळ्याचा खूप त्रास. त्या सगळ्यांना एकत्र करून त्या अशा वृत्तीला धडा शिकवला पाहिजे. मी विचार करतो.
फक्त विचार करण्यासाठी मला जेवणाचं बळ हवंय. तेव्हा जेवायला वाढ. आलोच मी फ्रेश होईल. आई, आता कसलं टेन्शन घेतेस? तुम्ही हे सगळं बोलताय खरं, पण अगं, तू पाहिलंस ना, बाबांनी आज कितीतरी दिवसांनी स्वतःहून जेवायला मागितलंय. याचा अर्थ बाबा नक्की लढतील आणि जिंकतीलही. नको टेन्शन घेस. अहो साहेब, तुम्ही आमच्याकडे लक्ष ठेवा म्हणजे झालं. हा, म्हणजे तुम्ही राहा टेन्शन फ्री आणि मी इकडे करतो 1 2 का 3. बर ठेवू का? हा, कोणतरी आले. कमेन. मे आय कम इन सर? आता काय मराठीतच बोललो ना. या की. थँक्यू. काय नाव तुमचं? काय काम काढलं? सर माझी अपॉइंटमेंट आहे तुमच्याकडे. अपॉइंटमेंट आहे? कार्तिक राज हंस. राजहंस. कार्तिक राजहंस. बर बर बर. कार्तिक राज हंस. एक्झॅक्टली. अजय राज हंस कोण तुमचे? माझे डॅड. तुम्ही ओळखता का त्यांना? नाही म्हणजे कसं आहे, या सगळ्या शहराचा कारभार आम्ही सांभाळतो आणि तुझे वडील शहरातले मोठे उद्योगपती आहेत. आमचा संबंध येतोच. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेव, 2 मोठ्या मोठ्या माणसांनी आपापसात ओळखी ठेवाव्यात. तू बी मोठा, मी बी मोठा, आपण दोघं मिळून वाढवू पैशाचा साठा. दे टाळी. दे दे. फार चांगलीच ओळख दिसते तुमची. नाही म्हणजे कधी भेटलो नाही आम्ही, पण माहिती आहे. बोला, काय काम काढलं? माझं एक छोटस काम होतं. अहो, छोटं प्रोजेक्ट होतं तर मेहताला पाठवायचं ना. तुम्ही कशासाठी आलात? हा, बर. किती छोटं प्रोजेक्ट आहे? 50 कोटींचं. 50 कोटी. बर, मग ऍक्च्युली काय आहे, त्या प्रोजेक्टसाठी जी लागणारी जमीन आहे, त्या जमिनीचे काही लिगल इश्यूज आहेत. त्याचे ओसीसी, थोडक्यात त्याचे लिगल प्रॉब्लेम्स आहेत. मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? तुम्ही काहीच करू नये अशी अपेक्षा आहे आमची. तुम्ही फक्त बसून आराम करायचं, आम्ही करू जे काय करायचं. वा वा वा. बापाच्या पुढे 2 पावलं आहात तुम्ही. सिरियसली सर, यात तुम्ही जर आमची मदत केली तर बरं होईल. कारण त्या जमिनीवर अजून एका बिल्डरचा डोळा आहे. खरं जाऊ का? माझ्या आईनं माझं नाव नंदकुमार ठेवायला नग होतं. सहकार्य कुमार असं ठेवायला पाहिजे होतं. जे सहकार्य मी तुला करणार आहे. थँक्यू. थँक्यू सर. आणि खरंच जर तसं असेल तर आम्ही लागेल ते सगळं करू. सगळं करू म्हणजे? सगळं करू म्हणजे सगळं करू. तुम्ही फक्त ऑर्डर करायची. ओ राजहंस. बाय द वे, एकदम फॅन्टास्टिक नाव आहे बरं का तुमचं. राजहंस, गोल्डन स्वान. तर मुद्द्याची गोष्ट अशी की ही आजकालच्या जमान्यात चालत असेल, पण मला ते पटत नाही. मी पैसा खात नाही. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही पुन्हा एकदा सांगतो, मी स्वतः पैसा खात नाही आणि माझ्या खालच्या माणसांना खाऊ देत नाही. त्यामुळं हवं ते करू, पार्टी देऊ, कधीतरी बसू, कधीतरी भेटू, हे माझ्याकडे चालत नाही.
सर तुम्ही काहीतरी चुकताय. मी ऍक्च्युली एक्सप्लेन करत बसू नका, माझ्याकडे टाइम नाही. तुम्हाला एवढा वेळ एंटरटेन केलं ते तुमच्या वडिलांच्यामुळं, अजय राजहंस यांच्यामुळं. नाही म्हणजे कसं आहे, तुमच्यासारख्या तरुण माणसानं असं एखादं प्रोजेक्ट केलेलं आवडेल मला. पण जर का हे इंटेन्शन घेऊन बरोबर आला असाल ना, तर मग प्लीज. सर नाही, मी फक्त एक काम करा, पुढच्या वेळी येताना प्रोजेक्टची फाईल सोबत आणा. एक मिनिट, मी प्रोजेक्टची फाईल माझ्यासोबत आणली आहे. मी नाही पण आता तुमची वेळ संपली, माझ्याकडे लई काम आहेत. ओके ठीक आहे. नाईस मीटिंग यू सर. गाडी कुठे पार्क केली? गाडी पार्क कुठे केली म्हणलं? गाडी खाली पार्किंग मध्ये का? नाही, वाटेल तिथं गाड्या पार्क करतात कोण? लोक. म्हणजे लाखो रुपयाच्या गाड्या घ्यायच्या आणि मग त्या रस्त्यावर पार्क करायच्या 20 रुपये वाचवण्यासाठी. तो करून घेऊन जाता तो मग. बरं या, निवांत बोलू एकदा. कळतंय का? ओके ओके येतो. या. बाबांनी प्रामाणिक माणसाला चीट करता येत नाही असं सांगितलं होतं, पण तो प्रामाणिक माणूस ओळखायचा कसा हेच नाही सांगितलं. हा तर प्रामाणिक निघाला, आता ह्याला कसं चीट करायचं? नहीं यार, दाल में कुछ तो काला है. साहेब एक मिनिट, ती तुमची पार्किंगची पाऊच. हा ठीक आहे. साहेब एवढ्याने काय होणार आहे? मग किती? 99,990 रुपये. हा मित्र, हे पार्किंगचे चार्जेस आहेत. अहो हे 1 लाख रुपये काहीच नाहीत. पुढच्या वेळेला याल ना 5 लाख रुपये मोजावे लागतात. म्हणजे? अहो साहेब अजून तुम्हाला कळलं नाही? अहो तुमच्याकडे एवढी मोठी गाडी आहे, एवढा मोठा बिझनेस सांभाळताय तुम्ही, एवढी छोटी गोष्ट कळली नाही तुम्हाला? हा पण म्हणजे तुमचे पार्किंगचे रेट जेवढे आहेत तेवढे गाडीला तेवढं पेट्रोलही लागत नाही हो. कसं आहे ना साहेब, नंदकुमार साहेबांचं कलेक्शन सेंटर आहे, इथले रेट आहे ना फिक्स असतात. अहो लाच घेण्याऐवजी पार्किंग चार्ज लावतात इथे, फक्त 1 लाख रुपये. वा, चांगली चांगली सिस्टीम आहे, आवडली मला. बरं बोला, चेक चालेल की कॅश? हे नाही नाही नाही, चेक अजिबात नको. असली कामं रोकबाय ठोकच करायची असतात. कसं? हा आवडला ना तुम्ही मला? ठीक आहे. पावती? अहो साहेब असली कामं पावतीने करतात वे, मस्करी करता का काय आमची? पुढच्या वेळेला आमच्या साहेबांच्याकडून तुम्हाला डायरेक्ट पोच पावती मिळेल, काळजी नका करू. नाही पण मला एक कळलं नाही, साहेबांपर्यंत हे पैसे कसे काय पोचतील? अजिबात काळजी करू नका. आमच्याकडे पैसे घेण्याची पद्धत आहे ना, तसे देण्याची सुद्धा पद्धत आहे. ओ नक्की ना? नक्की. पुढच्या गुरुवारी आपण नक्की भेटूया. ऑफकोर्स, मलाही आवडेलच इथे गाडी पार्क करायला. करावं बिंदास, कशाला टेन्शन घेत आहे. चला. मिस्टर कार्तिक राजहंस, दुश्मन बड़ा ही चालाक है. अगली चाल सोच समझ कर खेलनी हो. अशा पद्धतीने लाच घेतो तो. हो बाबा, तो पार्किंग लॉट मधला माणूस आणि नंदकुमार यांचं सगळं ठरलेलं आहे. माझा तर अजूनही विश्वास बसत नाहीये.
मी त्या ऑफिसमध्ये इतकी वर्ष काम करतोय, मला कधी कल्पनाही आली नाही कधी. बाबा, ही करप्ट माणसं अशीच सेटिंग करतात की कोणाला शंका सुद्धा येणार नाही. हं. पण हे तुला कसं काय कळलं? कोणी सांगितलं का तू स्वतः गेली होतीस तिथे? नाही, मी कशी जाईन? मग कोण गेलो होतं? गोविंद मामा. गोविंद मामा. गोविंद? तो गेला होता तिकडे? हो, म्हणजे त्यालाच तर मी सगळं सांगितलं होतं आणि मग त्याने जाऊन माहिती मिळवली. बरोबर आहे. या आडगावातल्या गोष्टी तोच काढू शकतो. पण देव जाणे काय उद्योग केले असतील त्यांनी. नाही, उद्योग काही नसतील. त्यांनी माहिती काढली ती योग्यच असणार. ठीक आहे, आपल्याला माहिती तर मिळाली. आता ह्याच्यावरती पुढं काय करायचं ते आपण ठरवूया.